कसं ना पब्लिक आपल्याला वाटत असतं की लोग धोखा देते, लेकिन लोग धोखा नहीं देते, लोग बिकते, बस खरीदने वाले चाहिए. बट सेकंड थिंग की कोणच नसतं हे. जे काही लोक आता त्यांच्या सक्सेसचा किंवा त्यांच्या इंस्टाग्राम फॉलोअर्सचा किंवा त्यांच्या रीचचा किंवा XYZ त्यांच्या कशाचाही मार्ग दाखवते आता आम्हाला 7-1 वर्षापासूनची जी ती ओळख आहे, त्याची ती मेहनत आहे आणि ती कधीच नाही मिटणार आहे. तर गाईज, मी तुमच्या सर्वांची लाडकी तेजस्विनी चव्हाण. मी आजपासून युट्यूबला सुरुवात करतेय आणि माझा फर्स्ट व्लॉग काही लोकांना झोंबेला असाच आहे, तरी आज तो मी पोस्ट करतेय. आणि नेक्स्ट थिंग की आपल्या आता डेली व्लॉग चालू होतील, तर तुम्ही अपडेट राहावा, सगळ्यांनी बघत राहावा, लाईक फॉलो सबस्क्राईब करत राहावा, जास्तीत जास्त प्रेम द्या. तुमच्या सपोर्टनेच सगळं काही आहे. कसं ना पब्लिक आपल्याला वाटत असतंय की लोग धोखा देते, लेकिन लोग धोखा नाही देते, लोग बिकते, बस खरीदने वाले चाहिए. आणि तसंच आहे, जिथं पैसा आहे ना तिथं सगळं आहे. बघा तुम्ही, आता मी एवढं बघितल्यात ना गोष्टी, एवढ्या आमचा डाऊनफॉल चालू आहे आता, म्हणजे इतका डाऊनफॉल चालू आहे की म्हणजे खूपच जास्त तुम्ही नाही विचार करू शकत. त्या गोष्टी कशा असतात आपल्याला माहित असतात की आपल्या लाईफमध्ये काय चालू आहे काय नाही, कोण आपल्याला सपोर्ट करते, कोण सपोर्ट नाही करते, कोण कट्टर आपल्या सोबतच आहे बाबा की हा तुमच्यावर कशी वेळ येऊ दे मी आहे तुमच्यासोबत, आणि कोण असं आहे की हा तेवढ्यात तेवढे हा हॅलो हाय एवढं करणार आणि फोन ठेवणार किंवा फोनच नाही उचलणार. किंवा सेकंड थिंग पहिल्यासारखं इम्पॉर्टंट नाही देत काही लोक अजून पण. त्यामागचं कारण काय आहे माहिती आहे का तुम्हाला? फक्त पैसा, फेम, पॉप्युलॅरिटी, बस. आणि आत्ताचे काही रील स्टार किंवा XYZ व्यक्ती आहेत, असं बोलू शकत नाही आपण सगळ्यांना, त्याचे काही सगळेच मित्र तसे नाही आहेत. खूप मित्र असे पण आहेत की ते त्याला म्हणजे एकदम काळजासारखं आपल्या समजतात की भाई हा आपल्याला दुःख झालं तरी ते आपलंच आहे आणि आपल्याला राग आला तरी तो आपलाच आहे. खूप लोक असे आहेत की ज्यांनी खूप चुकीचं वागलं होतं तरी माझ्या नवऱ्याने त्यांना सांभाळून घेतलंय, पण आता जेव्हा ते चुकीचं वागतायत तेव्हा त्यांच्या अशा अपेक्षा नाही आहे की हा बाबा तू सांभाळून घे. त्यांच्या अशा अपेक्षा आहे की हा बोलला तर बोलला, नाही तर गेला. आपल्याकडे लय जण आहेत, आपल्याला बॅकअप सपोर्ट करणारे लय जण आहेत. मेन विषय तोच असतो, बाकी काहीच नाही आहे. हे मेन चीज आहे इंस्टाग्रामवरती तरी आणि रिअल लाईफमध्ये पण. आणि सगळ्यांना असं वाटतं की साहिल जोगिलकर नाही दिसत, आता संपला. तो संपला नाहीये रे, तो फक्त शांत झालाय. तो का शांत झालाय? आपल्या लोकांचे रंग बघून आपले लोक असे वागतायत. त्याला असं वाटतच नव्हतं कधी की लोक असे पण असतात. त्याला ट्रस्ट तेव्हा बसला जेव्हा खरंच त्याच्यावरती वेळ आली आहे ना, तेव्हा त्याला तो ट्रस्ट बसलाय की लोक आपले एवढे जिगरी लोक होते, भले आपले रक्ताचे लोक होते, बाहेरचे होते XYZ, तर एवढे जिगरी लोक कसे का असे वागू शकले, तर कसे असे वागू शकले? कारण त्याला आत्ता कळालं ना, त्यांनी सगळ्यांनी त्याचा फायदा करून घेतला. जोपर्यंत फायदा होत होता साहिल जोगिलकर, आता फायदा होत नाहीये. आता कशाला इम्पॉर्टन्स देतील, कशाला त्याला बोलवतील, कॉल करतील, इम्पॉर्टंट देतील किंवा महत्वाचं समजतील त्याला? बरोबर आहे ना? त्याला पण ती गोष्ट कुठेतरी हर्ट होते की त्याने पण त्यांच्या मागं त्याचा टाइम घालवला, त्याचा म्हणजे वेस्ट केला टाइम खूप त्यांच्या मागं. जर तेव्हा नसताना केला आता तो खूप वेगळ्या लेवलला असता, असं मला पण वाटतं. सेकंड थिंग माहिती आहे का तुम्हाला पब्लिक काय आहे की त्याने म्हणजे साहिलने ना खूप लोकांवरती विश्वास ठेवला, अंधविश्वास ठेवला डोळे झाकून की बाई जेवणाचं ताट सोडून त्याच्यासाठी उठून गेलेला आहे. आमची एवढी पर्सनली भांडणं व्हायची ना दोघांची, नवरा बायकोंची, की तू नको करूस एवढं, अरे नको पळूस कोणासाठी, कोण नाही येणार तुझ्यासाठी. आणि आता तेच झालंय. आता त्याला ती गोष्ट एवढी रिअलाईज होते की जो जिगरी मित्र होता भावाच्या पेक्षा जास्त, त्याने लय लोकांना इम्पॉर्टन्स दिलं, ज्यांना द्यायची लायकी पण नव्हती त्यांना पण इम्पॉर्टन्स त्याने दिलंय. पण त्यांच्या मनात त्याची जागा नाहीये, पण ह्याच्या मनात खूप जागा होती त्यांची. पण काय असतं, ते वेळेनुसार सगळं कळतं, सगळ्यांचे रंग दिसतात. आणि आता त्याला दिसलेत रंग म्हणून आता जरा शांत झालाय. त्याला कळतंय आता कोण खरं बोलत होतं, कोण खोटं बोलत होतं, आणि लोकांनी आपला फायदा कितपत केला, कितपत लोक त्या लेवलपर्यंत गेले की फक्त आपल्याला फायद्यापुरतं यूज केलं किंवा आपल्याला इम्पॉर्टन्सच नाही दिलं की बाकीच्यांना जसं इम्पॉर्टन्स देतात. क्या बाबा हा नाही तर माझं हे सगळं नाही होते, मी मरले का काय, असले फेक इम्पॉर्टन्स आता लय जण एकमेकाला द्यायला लागले इंस्टाग्रामला. त्याचं माझ्या नवऱ्याला एक्सेप्टेशन नाही आहे, मला पण नाही की त्याला कोणी तेवढे इम्पॉर्टन्स द्यावा. त्याला मी आहे, मला तो विषय संपला. दुसरी गोष्ट फक्त इम्पॉर्टन्स का द्यावं माणसाने की बाई तुम्हाला जेव्हा गरज होती की नाही गरज तुम्हाला, तुम्ही कसे फोन करायचे अर्ध्या रात्रीला पण उठून की असा विषय झालाय रे, तसा विषय झालाय. साहिल जोगिलकर लगेच उठका सुट तुमच्या मागे यायचा. तेव्हा नव्हतं लग्न झालं, तेव्हा नव्हतं त्याचं काय झालं. आता तुम्ही काय झालं की म्हणतात नाही रे बाई तुझं तर लग्न बिग्न झालंय, कसं आम्ही तुम्हाला फोन करू, हे ते नाही का. अरे विषय फक्त काय असतो माहितीये का तुम्हाला, तुमची गरज भागली ना की तुम्ही सगळे त्याच्यापासून लांब झाले
पण तुम्हाला एक सांगते, इंस्टाग्रामचं फक्त प्रमोशन बंद झालंय, त्याची जिंदगी नाही बंद झाली, तो नाही बंद झाला. त्याचं तोंड बघून लोक फॉलो करतात, त्याच्यात 4-5 आयडिया उडतात दिवसाला, 4-5 आयडिया परत तो करतो. म्हणजे विचार करण्यासारखी गोष्ट आहे ना. तुमच्या एक आयडीचे फॉलोवर होऊन दाखवा बरं लवकर. ते पण होतं, ते पण साहिल जोगळीकरच्या नावामुळे होतं ते. मला रियालिटी नका बोलायला लावू. मी लय लोकांचे दिवस बघितलेत कसे होते कसे नाही, आणि आत्ता पण बघितलं ना, आत्ता पण सांगते काय होतं काय नाही तुमचं. तुम्हाला फक्त जरा काय बॅकअप सपोर्ट भेटले, ते पण कशामुळं, तुम्हाला इंस्टाग्रामवर गाजवलं कुठल्या गोष्टींमुळं. त्या गोष्टी म्हणजे एक कसं असतं ना, झाड लागल्यावरती त्याची फळं खायला सगळेजण असतात, पण त्या झाडाला खत पाणी कुणी घातलंय, कुणी त्याचं संरक्षण केलंय प्राणढाऱ्यांपासून, असं त्या लोकांकडून जास्त लक्ष द्यायचं असतं आपण. आणि पब्लिक, मी हा व्हिडिओ सगळ्या रील स्टारांना डेडिकेट करते, जे कोणी माझ्या नवऱ्याचं नाव घेऊन मोठे झाले आत्ता. पण मला पण माहिती आहे, भले मी तेव्हा नव्हते, बट तुम्ही सगळीकडे जाऊन बघा व्हिडिओ, तुम्हाला पण स्वतःला कळेल कोण कोणाच्या सोबत होतं, कोणी कोणाला बॅकअप, कोणाच्या आयडीला धरलं, मग कोण रिचला आलं किंवा ट्रेंडला आलं, रिच झाला आयडिया, मग त्यांना माज आले, त्यांना लय कळायला लागलं, ते शाणे झाले. तर सगळ्यांचं रियालिटी माहिती आहे. खूप पब्लिक अशी पण आहे की ज्यांना माहिती आहे साहिल जोगळीकर का होता, आणि त्याच्यासोबतचे जे कोणी आता आहेत ते कोण खरे आणि कोण खोटे ते सगळ्यांना माहिती आहे. मी डायरेक्ट सगळ्यांना